श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, गणपती बाप्पा आता फक्त 4 दिवस आहे. ज्यांचे गणपती बाप्पांचे विसर्जन झाले असेल किंवा नसेल अशा सर्वांनी एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. गणपती विसर्जना अगोदर गणपती बाप्पांच्या जवळची हे एक वस्तू आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे. तर ती वस्तू काय आणि हा उपाय कसा करायचा आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, ही एक वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करून आपल्या जवळ पर्समध्ये, तिजोरीमध्ये, कुठेही जिथे आपण धन संबंधी वस्तू ठेवत असाल तिथे तुम्हाला ठेवायची आहे. हा उपाय केल्याने आपल्या धन संपत्तीमध्ये वाढ होईल. तर बघा, हा उपाय तुम्हाला गणपती विसर्जना अगोदर म्हणजे अनंत चतुर्दशीच्या अगोदर कुठल्याही एका दिवशी करायचा आहे. आता ज्यांचे गणपती अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जित होणार असतील त्यांनी त्या दिवशी सुद्धा केला तरी चालेल. पण ज्यांचे गणपती विसर्जन झाले त्यांनी काय करावं, तर त्यांनी घरातील देवघरातल्या गणपतीजवळ हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला गणपती विसर्जना अगोदर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या अगोदरच करायचा आहे. आता तुम्ही गणपती बसवले आहेत तिथे करा किंवा देवघरातल्या गणपतीजवळ हरकत नाही. पण ज्यांचे गणपती विसर्जन नाही झाले असतील त्यांनी जे बसवले आहेत आपण पार्थिव गणपती त्यांच्याजवळ तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपायासाठी तुम्हाला एक वस्तू गणपती बाप्पांकडे ठेवायची आहे. ती वस्तू कोणती, तर तुम्हाला 5 वेलची घ्यायची आहे. त्या कुठनंही खराब झालेल्या किंवा तुटलेल्या नसाव्यात अशा तुम्हाला व्यवस्थित 5 वेलची घ्यायच्या आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन जिथे तुम्ही गणपती बसवला आहे तिथे तुम्हाला बसायचं आहे. पार्थिव गणपतीची तुम्ही जिथे स्थापना केली आहे तिथे तुम्हाला बसून तुमची मूठ बंद करून तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. एक माळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंत्राची जप करायची आहे. ओम गण गणपते नमः असा मंत्र तुम्हाला 108 वेळा एक माळ पूर्ण करायची आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन झालं असेल किंवा तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसत नसतील तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जिथे आपले देवघरातले गणपती असतात तिथे बसून तुम्हाला 5 वेलची तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तिथे बसायचं आहे आणि तसंच ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा एक माळ पूर्ण जप करायची आहे. हे जप झाल्यानंतर, हे माळ झाल्यानंतर, गणपती बाप्पांचा मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्हाला हे वेलची गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे. आता आपण पार्थिव गणपतीजवळ जर हे उपाय करत असाल तर तुम्हाला तिथे गणपती बाप्पांच्या चरणाशी हे वेलची अर्पण करायची आहे. आणि जे कोणी देव्हाऱ्यामध्ये गणपती बाप्पांजवळ हे उपाय करत असतील तर त्यांनी सुद्धा गणपती बाप्पांच्या चरणाशी हे वेलची अर्पण करायची आहे. हा उपाय खूप अतिशय प्रभावी उपाय आहे, तुम्हाला नक्कीच करायचा आहे. पण हा उपाय फक्त अनंत चतुर्दशीच्या अगोदरच म्हणजे गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या अगोदरच करायचा आहे. तर तुम्हाला हे वेलची अर्पण करायची आहे. ते वेलची तुम्हाला थोडं वेळ किंवा 1 दिवस तिथेच अशीच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी किंवा थोड्या वेळानंतर ते उचलून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये, पाकिटामध्ये, जिथे कुठे तुम्ही पैशांसंबंधित वस्तू ठेवत असतील, पैसे ठेवत असतील तिथे तुम्हाला ठेवायचे आहे. धन संबंधित जिथे तुमच्या वस्तू असतील तिथे तुम्हाला हे ठेवायचे आहे. शक्यतो तिजोरीमध्येच ठेवा, कारण पाकिटात ठेवल्यामुळे आपण तिथे परत परत हात लावत असतो. ह्या वेलच्या तुम्हाला वर्षभर त्याच ठिकाणी ठेवायच्या आहे. म्हणून शक्यतो अशा जागेवर ठेवा जिथे तुमचे हात लागणार नाही. तर तुम्हाला शक्यतो तिजोरीमध्येच हे वेलची ठेवायची आहे. वेलची हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. गणपती बाप्पांच्या कृपेने आपली जी काही धन संपत्ती आहे तर त्यामध्ये वाढ होईल. पैसे येण्याचे बरेच मार्ग निर्माण होतील. तसेच वेलची ऐवजी तुम्ही लवंग सुद्धा घेऊ शकतात. 5 लवंग घ्यायचे आहे आणि 5 लवंग फूल असलेल्या घ्यायचे आहे. ते कुठनंही तुटलेल्या किंवा फुटलेल्या नसाव्यात. तसंच तुम्हाला 5 लवंग सुद्धा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांच्या समोर बसून ओम गण गणपते नमः या मंत्राची एक माळ पूर्ण 108 वेळा जप करायचा आहे. आणि हे लवंग तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करून त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा थोड्या वेळानंतर तुम्ही ते लवंग उचलून तुमच्या तिजोरीमध्ये
तिजोरीमध्ये, पाकिटामध्ये कुठेही ठेवू शकतात. तर अशा प्रकारे लवंग सुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करते. त्यामुळे तुम्ही लवंग घेऊन किंवा वेलची घेऊन हा उपाय करू शकतात. तसेच सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे गणपती बाप्पांकडे आपण आधीच अर्पण केलेली असते ती म्हणजेच दुर्वा. तर आपल्याला या दुर्वामधनं 2 किंवा 5 दुर्वा घेऊन लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. हा सुद्धा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. तुम्ही हा सुद्धा उपाय करू शकतात. आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहू दे, माझ्या घरामध्ये धनधान्य यामध्ये वाढ होऊ दे, सुख समृद्धी येऊ दे. तर अशा प्रकारे तुम्ही यापैकी कुठल्याही एक उपाय नक्कीच करायचा आहे. यापैकी एकही वस्तू तुमच्याजवळ तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे. एक वस्तू बाप्पांजवळ न उचलून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि ती वर्षभर तशीच राहू द्यायची आहे. परत पुढच्या वर्षी जेव्हा आपण परत हा उपाय करणार, गणपती बाप्पा जेव्हा बसणार तेव्हा आपल्याला हे वस्तू आपल्याला विसर्जन करायची आहे आणि परत आपल्याला हा उपाय करायचा आहे. अशा प्रकारे अतिशय प्रभावी उपाय आहे. तुम्ही तिघ वस्तूमधनं कुठलीही एक वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करा आणि ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. अतिशय प्रभावी उपाय आहे. सर्वांनी करा. फक्त अनंत चतुर्दशी पर्यंतच आपल्याला हा उपाय करता येईल. म्हणून न चुकता आता फक्त 4च दिवस राहिले आहे. ज्यांच्या घरी गणपती विसर्जन झाले असतील त्यांनी सुद्धा आपल्या देवघरातल्या गणपतींजवळ हे अर्पण करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा आणि ज्यांच्या घरी गणपती असतील त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.